नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 16 मेच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण पाहतो की सायली किचनमध्ये नारळाच्या वड्या करत असते. अर्जुन आता फ्रेश होऊन खाली येतो. खाली प्रताप व कल्पना बसलेले असतात. तो त्यांना म्हणतो, मम्मा डॅड, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मगाशी मी खूप रूडली बोललो तुमच्याशी. पण तुम्हाला स्पेशली मम्माला. मम्मा तू खूप इमोशनल आहेस, पण प्रत्येक माणूस कसा वागतो याच्याकडे जरा 000037 प्रॅक्टिकली बघ. तर आता सायली तिथे नारळाच्या वड्या घेऊन येते व अर्जुनला असं म्हणते, हा विषय आता नको, मी बघा खोब्याच्या वड्या बनवल्यात, तुम्हाला आवडतात ना? तर अर्जुन म्हणतो, हो खूपच आवडतात. तर आता तो घ्यायला जातच असतो. सायली म्हणते, अहो थांबा जरा, देवी आई समोर नैवेद्य तरी दाखवू द्या. तर आता तेवढ्यातच तिथे प्रिया व अश्विनी येतात. प्रिया सायलीवर अर्जुनला बघून मनातच असं म्हणते, एकीकडे तो रविराज आणि हा अर्जुन एकत्र मिळून मला गाढायला निघालेत आणि ही इथे निर्लज्ज सायली सगळ्यांना खायला घालते. आता प्रिया रागातच पुढे येते व रागातच म्हणते, मध्यरात्री 12:01 मुद्दाम करताय ना हे सगळं? ती म्हणते, मुद्दाम करताय ना हे सगळं? कोर्टात माझ्या विरुद्ध खोट नाट सांगितलं आणि आता माझी हार सेलिब्रेट करताय आणि हे असं घरात गोडधोड करताना तुला लाज नाही वाटली? सायली असं म्हणत ती सायलीच्या हातातली ती प्लेट उडावून लावते व खाली पाडते. तर आता प्रताप रागातच उभा राहतो व म्हणतो, तन्वी ही वागण्याची कुठली पद्धत आहे? तर अश्विन म्हणतो, डॅड आय एम रिअली सॉरी, ती इतकी का अपसेट आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर प्रताप म्हणतो, अश्विन कारण काही असू देत, पण तुला माहिती आहे मी अन्नाचा अपमान खपवून घेत नाही. तन्वी त्या वड्यात ताबडतोब मध्यरात्री 12:01 भुसल. तर प्रिया रागातच म्हणते, तुम्हाला फक्त माझी चूक दिसते का बाबा? अर्जुने काय केलं विचारा ना त्याला. तर अर्जुन म्हणतो, काय केलं मी? तुझा खरा चेहरा असा उघडा पडला म्हणून असे तमाश करशील का? आता कल्पना म्हणते, तन्वी किती राग आला ना तरी तो राग अन्नावर काढायचा नसतो. तर प्रताप रागातच म्हणतो, तन्वी तू जमिनीवर फेकलेल अन्न ताबडतोब पुसल. तर अश्विन म्हणतो, डॅड तुम्ही प्लीज शांत व्हा ना, मी बघतो काय ते. तन्वी तू प्लीज आत जा. तर प्रियावर त्यालाच असं म्हणते, अरे ही सायली मुद्दाम करते. तर अश्विन प्रियावर चिडतच हणतो, तन्वी तू मध्यरात्री 12:02 प्लीज आत जा, इथे सगळ्यांचा राग वाढवू नकोस. तर आता तन्वी आत निघून जाते. अश्विन सर्वांना म्हणतो, तन्वीच्या वागण्या अण्याबद्दल मी माफी मागतो. तिने 2 वर्षांपूर्वी नकळ जे केलं होतं ते आज तुमच्या समोर आले म्हणून तिचा तोल गेला. पण तिने मला आणि रविराज काकाला सगळं सविस्तर खरं काय ते सांगितलं आणि मला ते पटल सुद्धा. तर अर्जुन म्हणतो, वा, म्हणजे खोरात जे काही झालं त्यानंतर ती मुलगी परत खोट बोलली आणि तुम्हाला ते पटलं सुद्धा. तर अश्विन रागातच म्हणतो, दादा मला ना या विषयावर तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये. तर आता सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी मध्यरात्री 12:02 राहू द्यात, मी उचलते ते सगळं, तुम्ही प्रियाकडे जा, तिचा राग आधी शांत करा. तर अर्जुन मनातच म्हणतो, शेवटची नाटक करून घेतनवी, आता तुझा गेम संपत आलाय. तर आता प्रिया तिच्या खोलीत येते व म्हणते, असं वाटतं चारही बाजूंनी कोंडली जाते मी. अर्जुनने माझ्या गळ्याभोवती भास अडकवलाय आणि तो घट्ट होत चाललाय, या सगळ्यातून कशी निसटू मी आता? तर इथे दुसरीकडे रात्री सायली तिने लावलेल्या त्या रोपट्यांपाशी उभी असते. तिथे अर्जुन येतो व विचारतो, काय बघतेस तू? तर सायली म्हणते, प्रवास. ती म्हणते, नात्या यांचा प्रवास, हे बाबांच या नावाच रोप बघा ना, या रोपात आमच्या मध्यरात्री 12:03 नात्यातले सगळे चढ उतार लपलेत. असं म्हणत ती पहिल्यांदा लग्न करून घरात आलेल्यापासून प्रताप सोबतच्या सगळ्या आठवणी आठवू लागते.
ती आतापर्यंत झालेले सगळे क्षण आठवत असते, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्जुन म्हणतो, जेव्हा तू ही रोप लावली होतीस ना, तेव्हा मला वाटलेलं की माझ्या घरची लोक तुझ्याशी कधीच चांगलं वागणार नाहीत, खूप हट्टी आहेत ती लोक. तर सायली म्हणते, एक मिनिट, माझ्या माणसांना हट्टी वगैरे म्हणायचं नाही, गाठ माझ्याशी आहे. तर अर्जुन म्हणतो, हट्टी नाही तर काय, त्यांना जगातली इतकी चांगली सून मिळाली आहे पण त्यांना काय किंमतच नाहीये. तर मध्यरात्री 12:04 सायली आता असं म्हणते, आय ऑब्जेक्ट मी लॉट, मला माझं म्हणणं मांडायचं आहे यावर. पहिली गोष्ट, रागावण हा मोठ्या माणसांचा हक्क असतो, म्हणून त्यांच्या खडूस मुलाने त्यांना हट्टी वगैरे म्हणू नये. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे बाकीचे सगळे चांगले आणि तुमचा नवरा खडूस का? तर सायली म्हणते, मी खडूस सुभेदारांची बायको म्हणून नाही तर गोड सुभेदारांची सून म्हणून म्हणते. आणि मिलॉर्ड अर्जुन, सुभेदारांना सक्त ताकीद देण्यात यावी की त्यांनी माझ्या सासू सास्यांना काही बोलायचं नाही. तर अर्जुन हसतच म्हणतो, काही बोलत नाही. तर मध्यरात्री 12:04 आता ते दोघेही हसू लागतात. इथे दुसरीकडे साक्षी खूपच घाबरलेली असते. साक्षी व महिपात एकत्र बसलेले असतात. ती महिपातला असं म्हणते, संपलं, सगळं संपलं अण्णा, मी आता पुन्हा जेलमध्ये जाणार अण्णा. आता तर प्रिया पण पकडली गेली आहे, खोटं बोलली आहे ती आता कोर्टात हे पण प्रूव्ह होणार आहे की प्रियाने खोटी साक्ष दिली. तर महिप्त म्हणतो, अगं असं काही नाही होणार, ती दामिनी देशमुख बाई असं काही ओस देणार नाही. तर साक्षी म्हणते, तुम्ही गप्प बसा अण्णा, तुम्ही म्हणाला होतात ना ती दामिनी देशमुख कधी हरत नाही म्हणून. पण काय झालं अर्जुन? मध्यरात्री 12:05 सुभेदाराने तिला सुद्धा हरवलं, म्हणजे ही केस अर्जुन सुभेदार जिंकणार. तर महिप्त म्हणतो, एक दिवस असं झालं म्हणून काय लगेच आभाळ कोसळणार आहे का? अजून अख्खी केस बाकी आहे. तर साक्षी म्हणते, अर्जुन पुढच्या वेळी वेगळं काहीतरी प्रूफ करणाऱ्यांना, जर का त्या अर्जुनने मधल्या 2 तासात मी रेसॉर्टमधून बाहेर पडून कुठे गेले होते हे प्रूफ केलं तर महिप्त म्हणतो, अरे पण अर्जुनला कसं कळेल? तर साक्षी म्हणते, माझी आणि प्रियाची मैत्री होती हे कसं कळलं ना? तसंच तो अर्जुन अजिबात मागे हटत नाही, खूप हुशार आहे तो अण्णा, तो काहीही शोधून काढू. मध्यरात्री 12:05 शकतो. मला फाशी होणार, मला दिसतंय ना मला फाशी होणारच. आणि एक वेळ फाशी झाली तर ठीक आहे, मी तिथल्या तिथे संपून जाईन, पण पुन्हा मला जेलमध्ये जावं लागलं तर अण्णा, मला जन्मप झाली तर नाही, मला परत जेलमध्ये नाही जायचं. ती घाणेरडी माणसं, ती घाणेरडे जेवण, मला हे सगळं नकोय असं म्हणत साक्षी आता खूपच पॅनिक होत असते, घाबरत असते, रडत असते. महिप्त म्हणतो, साक्षी शांत बस, असं काही होणार नाही, वाघाचा बछडा आहे तू, असं घाबरायचं नाही. तर साक्षी परत तेच म्हणत असते की नाही, मी त्या जेलमध्ये जाणार, त्या जेलमध्ये सडणार, मी कुजत रेंटते त्या जेलमध्ये. तर महिपात म्हणतो, त्याआधी मध्यरात्री 12:06 तुझा हा बाप अख्ख्या जगाला आग लावून टाकेल, मग त्या आगीत फक्त अर्जुन सुभेदाराची फॅमिली नाही, ती दामिनी देशमुख पण जळून राग होईल 113%, असं तो रागातच म्हणतो. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया तिच्या खोलीत असते, समोर लॅपटॉप उघडून बसलेली असते व समोर खूप काही खायला घेऊन बसलेली असते व खातच असते व म्हणते, सकाळी सकाळपासून शॉपिंग केलेला 6वा ड्रेस आहे माझा अर्जुन मुळे मी जेलमध्ये तर जाईनच, पण हे असं शॉपिंग करून मी कंगाल सुद्धा होईन, हे स्ट्रेस इटिंग करून जाड सुद्धा होईन, मी स्वतःला काहीतरी कितीही शांत ठेवण्याचा मध्यरात्री 12:06 प्रयत्न केला ना तरी एका बाजूने अर्जुन आणि दुसऱ्या बाजूने किल्लेदार येताना दिसतायत मला, आणि दोघांचे हात म्हणजे ना गळफास आहेत, गळफास आणि महिप्त तर फाशीच्या फंदातच पडणार नाही, तो तर सरळ डायरेक्ट गोळीच घालणार नाही. मी अर्जुन महिप्त किल्ले यांच्या